हा जो मार्ग आहे तो छत्रपती संभाजीनगरहून कन्नड, चाळीसगाव, धुळे असा तो जातो. ऑट्रमचा घाट आपण खाली उतरला की चाळीसगाव येतं आणि चाळीसगावहून धुळे. धुळे हे ह्या मार्गावरचं सगळ्यात महत्त्वाचं जंक्शन हं. असं मी म्हणेन. अनेकदा मी धुळ्याला गेलेलो आहे. धुळ्यातून 2 सेवा ज्या आंतरराज्य आता जो प्रश्न विचारलास, हो. तर त्या रिलेटेड सांगतो. धुळ्यातून आपण मध्य प्रदेशातल्या इंदोरला या ठिकाणी हं. जाऊ शकतो. कारण की इंदोर हे खूप चांगल्या प्रकारे एस-टी महामंडळाने कनेक्ट केलेलं आहे. हं. महाराष्ट्राच्या विविध भागातून तर कनेक्टिव्हिटी आहे. हं. प्लस धुळ्याहून इंदोरला डेडिकेटेड गाड्या असतात. मग तो धुळे, शिरपूर एस-टी महामंडळाचा बॉर्डरवरचा शेवटचा डेपो हं. आणि बस स्थानक आगार आहे. तिथून शिरपूर, सेंधवा, इंदोर असं इंदोरच्या दिशेने आपण म्हणजे मध्य प्रवास. प्रदेशामध्ये प्रवास करू हं. शकतो. आणि दुसरा धुळ्यातला जो मार्ग आहे, आता धुळ्याहून गुजरातला जायला सुद्धा खूप सुंदर कनेक्टिव्हिटी आहे. हं. जसं मी सांगितलं की एम-पीकडे एक रस्ता जातो, तसाच रस्ता हा गुजरातकडे जातो. तर गुजरातला जायला एस-टी महामंडळाचा शेवटचा डेपो हा नवापूर आहे हं. आणि तिथून मग पुढे आपला जो सुरत असेल, अहमदाबाद असेल, इकडचा हा प्रवास सुरू होतो. त्यामुळे ही जी 2 आजूबाजूची राज्य आहे, मध्य प्रदेश आणि गुजरात, ही राज्य आपल्याला महाराष्ट्रातल्या म्हणजे ह्या डेपोनी जोडलेली आहे. त्यामुळे आपल्याला तिकडं जर का जायचं असेल किंवा तिकडून महाराष्ट्रात जर का यायचं असेल तर धुळे किंवा छत्रपती संभाजीनगरचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास खूप सोपा होऊ शकतो.